सर्वांना नमस्कार। आज आहे दिवाळी, तर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज दुपारनंतर खूप कामं होती, कारण दिवाळीची तयारी पण करायची, संध्याकाळची पूजा मांडणी वगैरे, रांगोळी या सर्व गोष्टींना खूप वेळ लागतो, तर त्यामुळे मी आज सकाळपासूनच कामाला पटकन लागलेली होती। त्यामुळे सर्वात आधी मी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे आणि इकडे शुभ्राचे पप्पा सकाळीच फुलं आणण्यासाठी गावात गेलेले आहेत, कारण सकाळी सकाळी फुलं आणायला गेल्या ना की फुलं पण फ्रेश भेटतात आणि स्वस्तात पण पडतात। तसं पण यावर्षी फुलांना जास्त मार्केट पण नाही आहे, त्यामुळे शुभ्राच्या पप्पांना दसऱ्याला पण स्वस्तातच फुलं पडलेली होती आणि आज पण स्वस्तातच पडलेली आहेत। आज पहिल्यांदाच मी राजमा चावल बनवते आहे, म्हणजे याआधी मी कधीही बनवलेला नाही आहे। मुलांना खाण्याची इच्छा होती म्हणून तो बनवला मी, कारण संध्याकाळी तर काहीतरी गोडच बनवावं लागेल, मग सकाळी काहीतरी दुसरं बनवायचं तर मग तेच बनवून घेतलेलं होतं मी। तर माझा पूर्ण स्वयंपाक आता तयार तर झालेलाच आहे। तर शुभ्राच्या पप्पांना जेवण दिलं, त्यानंतर ते शुभ्रा आणि शुभ्राचे पप्पा दोघं पण हार करण्यासाठी बसलेले होते। विवानने आंब्याचे पानं त्यांना आणून दिलेले होते आणि मस्त गाड्यांना वगैरे सर्व हार तोरण वगैरे छान बनवले त्यांनी। त्यानंतर शुभ्राने आणि मी बाहेर रांगोळी वगैरे छान काढली आणि छान सजावट पण केलेली होती। छान फुलांनी डिझाईन वगैरे केलेली होती। त्यानंतर उंबऱ्यांना पण हळदीचं लेपन वगैरे लावलेलं होतं, छान स्वस्तिक वगैरे काढली आणि शुभ्राची मला खूप मदत झाली। विवान आणि विवानचे पप्पा छान गाड्या धुत आहेत। विवानला गाडी धुता धुता 5 रुपये सापडले, तर तो खूप खुश होता। तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। बाय।